तर बघा हा आपला ग्रुप आहे ऑल GMC ग्रुप। तर यामध्ये सर्व प्रकारच्या लिस्ट जे आहे ते क्लास 4 सर्वंटसाठी मी टाकलेले आहे। बघा क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेजची या ठिकाणी मेरिट लिस्ट टाकलेली आहे। नंतर क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल, नंतर बघा या ठिकाणी क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटलच्या 2-3 लिस्ट आहे, त्या सर्व या ठिकाणी टाकलेल्या आहे। तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट वरती कॉलेजच्या लिंकवर क्लिक करून आपल्या ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून फाईल्समध्ये जाऊन देखील हे सर्व काही बघू शकता। यामध्ये बघा GMC नांदेड पियूनची देखील मेरिट लिस्ट टाकलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा टॉप 600 अप्लिकंट्स, जे टॉपचे 600 लोक आहे GMC संभाजीनगरचे, त्यांची देखील आपण या ठिकाणी मेरिट लिस्ट टाकलेली आहे। यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता टॉप 600 लोक या ठिकाणी त्यांच्या मार्कानुसार अरेंज केलेले आहे। बघा टॉपचा मुलगा कोण आहे तर 172 मार्कवाला या ठिकाणी गोरखनाथ साताप्पा जाधव, याला 172 मार्क आहे। तर बघा टॉप 600 लोक कोणत्या मार्कापर्यंत आलेले आहे तर 100 या ठिकाणी तुम्ही बघू शकता 145.07434 इतक्यापर्यंत टॉप 600 लोक आहे। तर यावरून आपण कट ऑफचा देखील अंदाजा लावू शकतो। तर बघा टॉप 600 बघितले क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटलच्या या ठिकाणी 3 लिस्ट आहे। जर तुमचे नाव बघा 1, 2, 3 या 3 लिस्ट आहेत, तीनही लिस्टमध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करा। असे नाही की एका लिस्टमध्ये नाव नाही म्हणजे तुमचे नाव नाही। 1.1, 1.2, 1. आणि 1 अशा तीनही लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे आहे। नंतर बघा क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेज, ज्यांनी कॉलेजसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी या मेरिट लिस्टमध्ये जाऊन नाव बघायचे आहे, क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेज। तर बघा सर्व काही या ठिकाणी दिलेलं आहे, तर ह्या ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या। त्यानंतर बघा आता आपण बघूया की समोरची प्रोसिजर काय राहणार आहे। तुमची पहिली मेरिट लिस्ट तर इथे आलेली आहे आणि त्यामध्ये बघा मार्क्स देखील मार्काचा थोडाफार चेंज तुम्हाला बघायला मिळाला आहे। कोणाचे 7 मार्क वाढले आहे, कोणाचे 1 मार्क वाढले आहे, कोणाचे 2 मार्क वाढले, तर कोणाचे मार्क्स कमी झालेले आहे। तर हा फरक कशामुळे झाला होता तर त्या ठिकाणी काही क्वेश्चन कॅन्सल झालेले होते, काही क्वेश्चन चुकीचे होते आणि काही ऑब्जेक्शन घेतले होते, त्यामुळे तो फरक जो आहे तो त्या ठिकाणी दिसून आला। तर या ठिकाणी 90 पासून 145 मार्क ज्यांचे येत आहे त्यांचे सिलेक्शन होऊ शकते का हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे बघा आता फायनल मेरिट लिस्ट याची लागणार आहे। तर लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट ती कधी लागणार आहे, त्याची डेट काय राहणार आहे आणि तुमची फायनल कट ऑफ कधी लागणार आहे, त्यानंतर कोणती प्रोसिजर होणार आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये काय काय तुम्हाला त्या ठिकाणी रेडी करावे लागेल। आणि बघा मेरिट लिस्टमध्ये काही काहींना सारखे मार्क्स आहे, तर सारख्या मार्क्सपैकी कोणाला सर्वात प्रथम या ठिकाणी प्रिफरन्स दिले जाणार आहे, सर्व काही माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते। आणि बघा सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी सर्व काही तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी जर प्रिपरेशन करत असाल, मग ते ग्रुप डी ग्रुप सीचे असू द्या किंवा आता बघा उच्च न्यायालयाची भरती देखील निघालेली आहे, त्यानंतर येणाऱ्या GMCच्या भरत्या आहे, मनपाच्या भरत्या आहे, सर्व प्रकारच्या भरत्यांसाठी या ठिकाणी फक्त 200 रुपयामध्ये आपण सर्व काही PDF कोर्स तुम्हाला एकदम कमी दरात देणार आहोत, फक्त 200 रुपयामध्ये। तर तुम्हाला तर तो PDF कोर्स हवा असेल तर बघा या ठिकाणी फक्त 200 रुपयात तुम्हाला सर्व PDF कोर्स मिळणार आहे। तर फक्त या ठिकाणी तुम्हाला 9284307184 या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे। तुम्हाला 200 रुपयेवाला PDF कोर्स हवा आहे, बस इतकं टाईप करायचं आहे आणि त्या ठिकाणी 200चं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड केल्यावर तुम्हाला सर्व काही PDF देण्यात येणार आहे। प्रत्येक भरतीसाठी ते PDF कामात पडणार आहे। तर बघा GMC संभाजीनगर, तर आता याची पुढची प्रोसिजर नेमकी काय राहणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC संभाजीनगर, बघा या ठिकाणी रुग्णालयामध्ये 285 जागा होत्या। तर या ठिकाणी बघा खुल्या प्रवर्गाच्या जागा बघून घेऊया आपण किती होत्या। तर खुल्या प्रवर्गाच्या बघा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी टोटल जागा होत्या 59, बघा 59 इतक्या जागा होत्या आणि त्यामधील जनरल जागा होत्या 19 आणि महिलांसाठी 18 जागा होत्या। तर या ठिकाणी महिलांसाठी खूपच चांगला चान्स आहे GMC संभाजीनगरमध्ये।
महिलांचं सिलेक्शन अतिशय कमी मार्कामध्ये या ठिकाणी होणार आहे, कारण की बघा टॉपर 172 मार्काचा होता आणि टॉप 600 मुलं जर बघितले तर 145 मार्क टॉप 600मध्ये खालच्या मुलाला मिळालेले आहे. तर यावरून आपण अंदाजा लावू शकतो की कट ऑफ किती कमी जाऊ शकते. जर महिलांचे या ठिकाणी बघा 90 ते 145 रेंजमध्ये जरी मार्क असेल महिलांचे तरी त्यांचे सिलेक्शन होऊ शकते. एक सर्व्हिसमॅन वगैरे आणि या ठिकाणी समांतर आरक्षणवाल्यांचं सिलेक्शन पण 90 ते 145 मार्काच्या रेंजमध्ये होऊ शकते. आणि बघा या ठिकाणी ओपनची कट ऑफ नेमकी बघा तुमच्यासाठी एक रेंज सांगतो. ओपनची कट ऑफ या ठिकाणी टॉपर तर 172 मार्कात आहे, त्याचं सिलेक्शन होणार आहे. तर ओपनची कट ऑफ तर यामध्ये DVसाठी जेव्हा बोलवल्या जाईल तर समजा या टॉपच्या मुलांचे जर बाकीच्या ठिकाणी सिलेक्शन झाले, कारण की भरपूर या ठिकाणी पदभरत्या जे आहे ते जारी आहे, त्यांचे निकाल पेंडिंग आहे आणि समजा ते निकाल जर लागले तर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारीचे पद असल्यामुळे बहुतांश टॉपचे मुलं जे आहे ते या ठिकाणी DVसाठी हजर राहणार नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी टॉपचे 20-25 मुलं तर गायब होण्याचे काफी जास्त चान्सेस आहे. तर या ठिकाणी बघा ओपनची कट ऑफ 156 ते 160 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 156 ते 160 पर्यंत जाण्याची शक्यता आहे ओपनची कट ऑफ. त्यानंतर OBCची बघा OBCची कट ऑफ जी आहे ती 146 पासून तर 158 जाण्याची OBCची कट ऑफ जाण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, कारण की OBCसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया होणार आहे. खूप साऱ्या जागा आहे आणि मुलं जे आहे ते या ठिकाणी दुसऱ्या पोस्टसाठी प्रिफरन्स देणार आहे. ग्रुप C नंतर त्या ठिकाणी बघा नोंदणी व मुद्रांक विभागाचा रिझल्ट पेंडिंग आहे. खूप साऱ्या GMCच्या भरत्या मनपाच्या भरत्या आहे, त्यामध्ये रिझल्ट लागला तर त्यांनी त्या ठिकाणी प्रिफरन्स देणार आहे. त्यामुळे 146 ते 158. नंतर SC ST आणि अदर कॅटेगरीवाल्यांची कट ऑफ जी आहे ती खूपच कमी राहणार आहे. जवळपास 120 ते 140 या रेंजमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. फायनल कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. तर आता बघा याची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, तर पहिली मेरिट लिस्ट आल्यानंतर या ठिकाणी 25 दिवसामध्ये तुमची फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळू शकते. तर आता बघा या ठिकाणी 20 ते 25 दिवसात तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर बघा तुम्हाला त्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवल्या जाणार आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन प्रोसिजर बघा लवकरच होत असते. इतके काही त्या ठिकाणी खूपच चांगला पॅनल राहत असतो आणि तुम्हाला सपोर्ट करत असतो. त्या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची डॉक्युमेंट्स जे आहेत ते कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नंतर डोमासाईल सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुमचं 10वीचं आणि शैक्षणिक कागदपत्रे अतिशय महत्त्वाचे आहे. तर हे 3 कागदपत्र असणे अतिशय आवश्यक आहे. तर ते तुम्ही रेडी करून ठेवून द्या. बाकीचे नावामध्ये वगैरे प्रॉब्लेम असेल तर ते ॲडजस्टमेंट होऊन जाते. तर बघा आता याचा लवकरच रिझल्ट लागणार आहे. तर सर्वांनी GMC आपला ऑल GMC ग्रुप जॉईन करून ठेवून द्या. काहीही अपडेट आली तर त्यावर तुम्हाला माहिती मिळत असते. आणि ज्यांचे सारखे मार्क्स आले आहे बघा त्यांना जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या वयानुसार प्रिफरन्स दिले जाते. ज्यांचे वय सर्वात जास्त असेल त्यांचा नंबर पहिले लागला जातो, त्यांना पहिले कन्सिडर केल्या जाते. जर आणखी काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचे उत्तर नक्कीच देण्यात येईल. आणि लवकरात लवकर सर्वांनी PDF कोर्स विकत घेऊन टाका, कारण की ज्यांनी आपला PDF कोर्स घेतला आहे त्यांना खूपच चांगले मार्क्स मिळालेले आहेत. सर्वांना या ठिकाणी 160च्या वरती मार्क्स जे आहे ते मिळालेले आहे. खूप साऱ्या भरत्यामध्ये त्यांचे सिलेक्शन देखील झालेले आहे. तर फक्त 200 रुपये काही महाग नाही आहे. 200 रुपयासाठी जर तुम्ही मागे पुढे बघितले तर सिलेक्शन तुमचं राहू शकते. 200 रुपयाचा PDF कोर्स आपण ठेवलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न काढून तुमच्यासाठी तयार केलेले आहे. तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावर जाऊन मेसेज करा आणि तो PDF कोर्स विकत घेऊन घ्या. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.